प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इंद्र आणि राणी ते सगळेजण मंदिरात दर्शनासाठी आलेले असतात आणि दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जातात. पण राणीचा ती बेल वाजवण्यासाठी हात पुरत नाही, म्हणून इंद्र राणीला उचलून घेतो आणि राणी ते बेल वाजवते. तर मग लगेच इंद्र राणीला खाली उतरवतो आणि इंद्र लगेच राणीकडे राग बघायला लागतो. तर आता जे आबा असतात ते आबा म्हणतात की चिकू ते आरतीचं ताट गुरुजींकडे दे. आणि लगेच आता ती चिकू ते आरतीचं ताट गुरुजींकडे देते आणि गुरुजींकडे दिल्यावरती गुरुजी म्हणतात की चालन, तुमची जोडी एकदम भारी आहे आणि ह्या अशा जोड्या देवानीच बनवलेल्या असतात असं गुरुजी म्हणतात. तर आता लगेच जी मालती असते तिला खूप राग येतो आणि ती म्हणते की झाली असली पूजा तर द्या इकडं ते ताट चिकूकडं आणि जाऊ द्या आम्हाला. तर आता लगेच ते गुरुजी म्हणतात की देवाच्या कामामध्ये एवढी गडबड करून चालत नाही आणि ते देवाचं काम आहे ते दमानेच होत असतं, त्यामुळं तुम्ही एवढी गडबड करू नका असं ते म्हणतात. तर आता लगेच जी मालती असते ती म्हणते की घ्या मग लवकर काय पूजा आहे ती. तर आता गुरुजी म्हणतात नवरदेवाने अजून नारळ फोडायचं राहिलं आहे, तर नवरदेवाने नारळ फोडून घ्या. तर आता जोडीने पुढे या असं म्हणतात. तर राणी आणि इंद्र पुढे येतात आणि आता इंद्र नारळ फोडतो. ते म्हणतात झाली आता पूजा. तर आता पूजा होते, पूजा वगैरे होते. राणी देवाकडे हात जोडून इंद्राला मागत असते. तर चिकुल त्यांना सगळ्यांना बाकीच्यांना खूप आनंद झालेला असतो. तर आता इंद्र राणीला तिथेच म्हणतो की राणी माझ्या गाडीत घेऊन येतो मी, तुम्ही चाला पुढे. सगळ्यांना काढून देतो आणि जो इंद्र आहे तो वाटेमध्ये मध्येच रस्त्यात त्या राणीला सोडून देतो आणि आता इंद्र घरी निघून जातो आणि राणी एकटी पै येत असते. तर घरी आल्यावरती आबां ते विचारतात, काय रे इंद्र, राणी तुझ्यासोबत घरी येत होती ना, मग राणी कुठं आहे? तर इंद्र म्हणतो की मला नाही माहिती, मी का तिची पंचायती करू, मी तिला रोडनी सोडून दिलं मध्येच आणि ये म्हटलं पै. तर आता आबा म्हणतात, अरे इंद्र तू काय केलंस, तिला असं मध्येच का सोडलं? तर इंद्र म्हणतो की काय झालं, तिची लायकी आहे का माझ्या गाडीत बसायची, असं इंद्र त्या आबांना म्हणतो. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता राणी कशी येईल घरी. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.